बुलढाण्यात धर्म विचारून तरुणाला मारहाण करण्यात आली। या घटनेविरोधात मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे। या भेटीत सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येणार असल्याचं समजतंय। पैठण शहरात गेल्या 3 दिवसांपासून तर पहलगाम हल्ल्यावरती संसदेत चर्चा केली जाणार आहे। यावरती विरोधक काय भूमिका घेतात, त्याचबरोबर सरकारकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणातल्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा समावेश आहे। जरांगे समर्थक आज मुंबईमध्ये दाखल होणार आहे। यावेळी जरांगे समर्थक काही आक्रमक भूमिका घेतात का, त्याचबरोबर पोलीस प्रशासनासमोर आता मोठं आव्हान उभं ठाकलंय। पैठण शहरात गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे। नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा फटका पैठणकरांना सहन करावा लागतोय। जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा 83% पोहोचलाय। असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील 8 ते 10 दिवसात जायकवाडी धरण 100% भरण्याची शक्यता आहे। शहापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। देवठाणा उसवद येथील पाझर तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीला मोठं भगदाड पडलं। यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं वाहून जाण्याची भीती आहे। पुण्याच्या घाऊक बाजारात टोमॅटो, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली आहे। मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे।